लोकशाहीच्या ऐवजी हुकुमशाही येते की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे। उद्या सामान्य माणूस देखील रस्त्यावर उतरेल, शेतकरी रस्त्यावर उतरेल, याचा आगडोम अख्ख्या देशामध्ये उतरणार आहे आणि त्याची जे परिणाम आहेत ते सरकारला भोगावं लागतील। की वंचितांना न्याय मिळावा एकच त्यांचा हेतू, अरे बहुजनाला तारायालाय भीमरायाचा नातू। चिवत्या बनवण्याचं काम केलेलं आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा खोटा राजीनामा प्रसारित केलेला आहे। संसदेचं अधिवेशन बंद पाडण्याची ताकद ही बाळासाहेबांमध्ये आहे। जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आम्ही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे या ठिकाणी आहोत आणि हे जे दृश्य आपण पाहतात हे दृश्य आहे भिडेवाडा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत काढण्यात आलेला हा मोर्चा। या मोर्चामध्ये आपण बघत असाल की युवक आणि विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि या हाकेला साथ देत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण अशाच प्रकारचे मोर्चे आपल्याला बघायला मिळालेले आहेत। आणि हा मोर्चा जो आहे हा मोर्चा प्रचंड विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हा निघालेला आहे। पाहूया ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो महाराष्ट्रभर बंद पुकारला होता त्याच्या निमित्ताने इथे एक सभा घेण्यात आली आणि त्या सभेचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडे यांच्याकडे होते। आता अध्यक्ष माझ्यासोबत आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। तायडेजी, काय सांगाल तुम्ही की वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रभर बंद पुकारला होता, पहिल्यांदा प्रतिसाद कसा काय सांगाल? वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र बंद असा जो कॉल दिला होता त्या धर्तीवरती आज सकाळी 7 वाजल्यापासून पुणे शहरामध्ये कडकडीत बंद आहे। आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यात पहिले जे काही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ज्या विभागात राहतात कोथरूडमध्ये पहिले संपूर्ण कोथरूड बंद पाडलं। त्याच्यानंतर पुणे शहरातील सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सगळे विद्यार्थी, सगळे पालक या मोर्चामध्ये सहभागी झाले। लाखोचा जनसमुदाय या मोर्चामध्ये सहभागी होता, या बंद मध्ये सहभागी होता। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची ताकद या महाराष्ट्राने पाहिलेली आहे। हा बंद पुण्याच्या कोर पार्ट मध्ये जे भिडेवाड्याची शाळा आहे, दगडूशेठ गणपतीच्या समोरचे लक्ष्मी रोडचे सगळे आस्थापना, सगळे दुकानं स्वयंस्फूर्तीने लोकांनी बंद केले होते। पुणेकरांनी बाळासाहेबांनी कॉल दिल्यानंतर पुणेकरांनी स्वयंस्फूर्तीने ठिकाणी शाळा बंद केल्या, कॉलेजेस बंद केले आणि जे काही 20 तारखेला जंतर मंतर वरती भारतीय जनता पार्टी आणि RSSच्या गुंडांनी जो काठ्यांना खिळे टोचून मुलींवरती हल्ला केला, 14 वर्षाच्या मुलींना खाली पाडून प्रायव्हेट पार्टला त्यांनी स्पर्श केला, पाशवी या ठिकाणी त्यांनी हल्ला केलेला आहे, त्याचा निषेध म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर हा बंद या ठिकाणी संपूर्णपणे कडकडीत बंद करण्यात आलेला आहे। या बंद मध्ये सगळ्या पक्षांनी आम्हाला, भारतीय जनता पार्टी सोडून इतर सगळ्या पक्षांनी सहकार्य केलं, विविध संघटनांनी सहकार्य केलं। विशेषतः ॲडिशनल CP मनोज पाटील सर असतील, ॲडिशनल CP राजेश बनसोडे सर असतील, DCP झोन 1 चे सर असतील, DCP सगळे बनसोडे सर असतील, रावले सर असतील, शिवणकर मॅडम असतील, सगळे पोलीस प्रशासनाने पुणे शहरातील आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे। सगळ्यांचे मी आभार मानतो। तुम्ही आता म्हणालात की या मोर्चामध्ये सर्व BJP सोडून सगळे राजकीय पक्ष सहभागी झाले आहेत। या ठिकाणी मला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे कोणी दिसत नाही। कालपासून आम्हाला विविध लोकांनी, लेफ्टिस्ट असतील, आंबेडकराईट पार्टी असतील, सगळ्यांनी आम्हाला पाठिंबे दिलेले आहेत। ही जी जनता बघताय तुम्ही, वंचित बहुजन आघाडी असेल, विविध पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, सगळे आहेत। आपण पाहिलेलं भारतीय जनता पार्टी सोडून आम्ही म्हटलं खेदाची बाब पुणे शहरामध्ये फक्त एकच घडलेली आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे जे SC प्रवर्गातून निवडून आलेले आहेत, तरी या बंदचं गांभीर्य त्यांना नव्हतं। संपूर्ण पुणे शहरामध्ये त्यांनी ऑफिस चालू ठेवण्याचा प्रयत्न केला, घोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला, कार्यकर्त्यांना उचकवण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणची पुणेकर जनता सुनील कांबळेंना सुद्धा
या ठिकाणी गप्प बसू देणार नाही. सुनील कांबळेंचा सुद्धा भविष्य काळात राजीनामा मागितल्याशिवाय जनता पुणेकर राहणार नाही. संपूर्ण देशभरामधला विद्यार्थी जो आहे आक्रमक झालेला आहे आणि दिल्लीमध्ये जो घडलेला आहे त्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटलेले आहेत. पुढची दिशा काय? महाराष्ट्रभर आज बंद झालेला आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज महाराष्ट्र बंदचा कॉल दिलेला आहे. उद्या देश बंदचा कॉल जरी दिला तरी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये देश बंद करण्याची ताकद सुद्धा आमची आहे. संसदेवर जाण्याचा जर इशारा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिला तर सगळे महाराष्ट्रभरातले कार्यकर्ते संसदेवर जाऊन संसदेचं अधिवेशन बंद पाडण्याची ताकद ही बाळासाहेबांमध्ये आहे. बीजेपी सोडून जे नगरसेवक आहेत इतर पक्षांचे, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, ते विद्यार्थ्यांना पाठिंबा देताना दिसत नाहीत. काय सांगाल त्याबद्दल? हे बघा, 20 तारखेला जंतर मंतर वरती जो हल्ला झाला, पाशवी हल्ला झाला, हे भारतीय जनता पार्टी आणि RSSचे गुंड होते. त्यांच्या कुठेही नेम प्लेट नव्हत्या. नेम प्लेट नसणारे गुंड पोरांना मारत होते. ते कसं काय करणार आहेत? ते या बंदचं समर्थन तर करणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या पाठीशी कधीच नव्हते. काल जे काही नरेंद्र मोदी तुमचं ट्विट येतंय ते ट्विट सुद्धा संपूर्ण फेक आहे, फेक ट्विट आहे. आणि कालपासून त्यांनी महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या जनतेला चिवत्या बनवण्याचं काम केलेलं आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा खोटा राजीनामा प्रसारित केलेला आहे. परंतु पंतप्रधानांच्या कोणत्याही PROने काही असा उल्लेख केलेला नाही, कुठलीही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं नाही. परंतु आता जनता हुशार झालेली आहे. ह्या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीने काल महाराष्ट्रभरातल्या 20 वकिलांची फौज रणांगणात उतरवलेली आहे. आमचा वकील सेल या ठिकाणी आग्रही झालेला आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी ती गाठ ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची असणार आहे. हा कॉल दिल्यामुळे सगळे विद्यार्थी, सगळे पालक घराच्या बाहेरून आम्हाला समर्थन देत आहेत. 72 वर्षाचे तरुण आहेत आणि त्यांनी अशी आंदोलनं खूप बघितलेली आहेत. दिल्लीमध्ये जे भाजपच्या कडून विद्यार्थ्यांवर जे अमानुषपणे अत्याचार करण्यात आलेले, त्यांना लाठी हल्ला करण्यात आले, त्यांच्यावरती अश्रुधूर त्यांच्यावरती सोडण्यात आलेलं आहे, खिळे असलेल्या काठ्याने त्यांना मारण्यात आलेलं आहे. तुमच्या इतक्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही जे सगळं अनुभवलेलं आहे, असा अनुभव तुम्हाला यापूर्वी कधी आलाय का? बिलकुल नाही. दिल्लीमध्ये जे बघितलं, या दिल्लीमध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी, अत्यंत दुर्दैवी. आणि लोकशाहीच्या ऐवजी हुकुमशाही येते की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. ज्या ज्या वेळेला असं राष्ट्रीय स्तरावरचं आंदोलन असतं, पहिल्यांदा बाळासाहेब भूमिका घेतात आणि त्याच्यानंतर सगळ्या भूमिका येतात. काय वाटतं तुम्हाला? बाळासाहेबाला वर्तमान काळात चालताना, भविष्य काळाची वेध घेताना, समय सूचकतेचं भान असल्यामुळे ते त्वरित निर्णय घेतात आणि त्याला ते सामोर जातात. हे भारतीय राजकारणातल्या नेतृत्वाचं कौतुकच होईल. शहा आणि मोदींनी आदेश दिले होते, कारण हा जो लाठीचार्ज झाला हा जे लोक आणि जे विद्यार्थी करत होते ते अगदी संविधानिक पद्धतीने करत होते, पण याला दाबण्याचं काम शहा आणि मोदी सरकार करते हे निश्चित आहे. कारण जे पोलीस होते ते पोलीस, जे नकली पोलीस काय होते, त्यांनी ते लाठीचार्ज करून जो खून खराबा केलाय त्याच्याबद्दल आमचा जाहीर निषेध आहे. त्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. आता हे दिल्लीमध्ये विद्यार्थी तिथे रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांच्यावरती लाठी हल्ला केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये हे आंदोलन पेटलेलं आहे. पुढचं काय होईल असं वाटतं तुम्हाला? नक्कीच, कारण सरकारला आता पाय उतर व्हावंच लागणार आहे. कारण ह्यांचे दिवस जे भरलेले आहेत ते दिसून येतं एकंदर. त्याच्यामुळं आज विद्यार्थी उभा राहिलाय, रस्त्यावर उतरलाय, उद्या सामान्य माणूस देखील रस्त्यावर उतरेल, शेतकरी रस्त्यावर उतरेल, याचा आगडोम अख्ख्या देशामध्ये उतरणार आहे आणि त्याची जे परिणाम आहेत ते सरकारला भोगावं लागतील. दिल्लीमध्ये हल्ला जो झाला हा बॅड हल्ला झालेला आहे. कारण की आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवायचं काम यांनी चालू केलेलं आहे. म्हणून त्या अर्थी हा जाहीर निषेध आहे. मला फक्त एकच सांगायचंय की वंचितांना न्याय मिळावा एकच त्यांचा हेतू, की वंचितांना न्याय मिळावा एकच त्यांचा हेतू. अरे बहुजनाला तारायालाय भीमरायाचा नातू, या बहुजनाला तारायालाय भीमरायाचा नातू. दिल्लीमध्ये समजा आता आंदोलन चालू आहे जंतर मंतरवरती, वांगचूक सर उपोषणाला बसलेले आहेत. 20 दिवस होऊन गेलेले आहेत, 20-21 दिवस झालेले आहेत, तरी त्यांचं आंदोलन चालूच आहे. तरी सुद्धा धर्मेंद्र प्रधान हे काही राजीनामा देत नाहीयेत. तरी युवकांनी आंदोलन चालू केलेले आहे, तरी सुद्धा त्यांना काहीच फरक पडत नाहीयेत. मग जनतेने करायचं काय? करायचं काय? प्रत्येक विद्यार्थी हा शिकत असतो, त्यासाठी त्यांनी त्यांचा पण विचार केला पाहिजे ना विद्यार्थ्यांचा. आंदोलन करून त्यांना थोडं तरी वाटलं पाहिजे की राजीनामा द्यावा, नाहीतरी मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत ना विद्यार्थ्यांच्या.
किती उपोषणा करायचे, किती हे काय करायचे, विद्यार्थ्यांनी काय करायचे, किती गेले बळी, तरी सुद्धा त्यांना अक्कल येत नाहीये. त्यांनी जर मागण्या पूर्ण नाही केलं तरी परत विद्यार्थी हा उपोषणाला बसेल. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र देखील बंद केला असणार. सगळे विद्यार्थी जंतर मंतरवर येतात, सर्व विद्यार्थी. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक खास क्षण आठवणीत राहावा असं बनवायचं आहे का? गवळी मंडप डेकोरेटर्स आहे ना.